नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आता बघा तुमच्यासाठी आता महत्त्वाचे आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे। तर ती म्हणजे की रेशन कार्ड जर मित्रांनो तुम्ही रेशन कार्डमध्ये आता लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आता महत्त्वाची आता अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो बघा आता अपडेट काय आलेलं आहे, आता बऱ्याच लाभार्थ्यांना आता या योजनेचा फायदा घेता येणार, म्हणजेच की जे काय मोफत तुम्हाला धान्य मिळणार आहे ते आता तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही। जर मिळवायचे असेल तर तुम्हाला आता काही याच्यामध्ये नियमाचे पालन करावे लागणार आहे। तर मित्रांनो संपूर्ण डिटेल्समध्ये आता आपण माहिती घेणार आहोत की कोणत्या लोकांचे रेशन हे बंद होणार आहे आणि नवीन नियम काय असणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे। आणि त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक जर केला नसेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला तर मित्रांनो मग आता आपण उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा आता रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे की आता रेशन हे वितरणास आर्थिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने एक आता नवीन नियम लागू केला आहे। आता या अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना 30 जून 2025 पर्यंत त्यांच्या रेशन कार्डची केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। जर मित्रांनो हे तुम्ही वेळेवर काम केले नाही तर तुमचे आता रेशन कार्डवरून नाव काढून टाकले जाऊ शकते आणि मोफत किंवा स्वस्त रेशन हे उपलब्ध होणे बंद होऊ शकते। जसे की मित्रांनो बघा आता तुम्हाला यामध्ये तुमचा जर तुम्ही ई केवायसी आतापर्यंत केला नाही किंवा बघा मित्रांनो सरकारने आता 31 मार्च पर्यंत शेवटची तारीख दिली होती, तरी सुद्धा काही शेतकऱ्यांचे बऱ्याच लाभार्थ्यांनी हे काही तांत्रिक अडचण आल्यामुळे त्यांनी आता हे रेशन कार्डमध्ये ई केवायसी केली नाही। त्यामुळे आता सरकारने तारीखमध्ये आता वाढ करून तुम्हाला बघा मित्रांनो आता 30 जून ते 2025 बघा या तारखेपर्यंत तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुमचे आता हे रेशन हे बंद होणार आहे। तर मित्रांनो जर कोणी केवायसी केली नाही तर आता तुमचे हे आता रेशन हे पूर्ण बंद होणार आहे। त्यामुळे मित्रांनो बघा आता मित्रांनो तुमचे हे केवायसी कसे करायचं आपण बघणार आहोत। बघा मित्रांनो आता रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसी करणे हे एक गुंतवणुकीचे प्रक्रिया नाही, हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे पूर्ण करता येते। बघा मित्रांनो ऑफलाईन प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा SSC ला भेट द्यायची लागेल आणि तिथे तुम्हाला तुमचे रेशन कार्ड आणि कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागतील आणि तुमची बायोमेट्रिक पडताळणी जसे की अंगठ्याचा ठसा किंवा चेहरा स्कॅनिंग करून रेशन दुकानातील POS मशीनद्वारे केली जाईल। यानंतर तुमचे रेशन कार्ड आधारांशी लिंक होईल आणि ऑनलाईन प्रक्रियेसाठी तुम्हाला मेरा रेशन किंवा आधार फेस RD सारखे हे ॲप्स वापरून तुम्हाला तुमचे हे जे काय आहे ते तुम्हाला प्ले स्टोरवरून हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि मित्रांनो तुमचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे सदस्याचे तुम्ही घर बसल्या तुमचे केवायसी सुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर एखाद्या सदस्याचे नवीन नाव नोंदणी करायची असेल, जसे की तुम्हाला नाव जर ॲड करायचे असेल ते सुद्धा तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलच्या मदतीने तुम्हाला हे तुम्ही करू शकता। तर मित्रांनो अशी ही अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचे जर ई केवायसी केले नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या। तर मित्रांनो बघा आता आपण पुढच्या अपडेटमध्ये बघणार आहोत की तुम्ही आता ई केवायसी ऑनलाईन पद्धतीने घर बसल्यास प्ले स्टोरच्या ॲप मदतीने हे तुम्ही कसे करू शकता। तर मित्रांनो आपण पुढच्या अपडेटमध्ये सांगणारच आहोत। तर मित्रांनो व्हिडिओला आतापर्यंत व्हिडिओला लाईक जर केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या मनामध्ये इतर काय प्रश्न असतील ते सुद्धा आपल्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा। चला तर मग आता भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।